मूल्यमापन करायचं म्हटलं तर मूल्यमापनाची आदर्श साधने असली पाहिजे आणि यासाठीच आपण या व्हिडिओमधून मूल्यमापन साधनांचे निकष म्हणजेच मूल्यमापन साधनांचे वैशिष्ट्य हे समजून घेऊ। मूल्यमापनाची साधनं म्हणजे काय? तर आपण अध्यापन करत असताना काही उद्दिष्ट ठरवतो, मग ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला अनुसरून प्रभावी अध्ययन अनुभव देतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित तो वर्तन बदल घडून येतो आणि हा बदल कितपत घडून आला हे पाहण्यासाठी मूल्यमापन आवश्यक असतं आणि मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापनाची साधनं आवश्यक असतात। उदाहरणार्थ बोधात्मक क्षेत्राचं जर मूल्यमापन करायचं असेल, विद्यार्थ्यांना पाठ्यांशाचं ज्ञान आणि आकलन झालं का, त्यांना ज्ञानाचा उपयोग इतर परिस्थितीमध्ये करता येतो का, ही जर उद्दिष्ट आपण ठेवली असतील तर मग आपल्याला साधनं कोणती वापरावी लागतील? तर लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा ही मूल्यमापनाची साधनं वापरावी लागतील। भावात्मक क्षेत्राचं जर मूल्यमापन करायचं असेल की विद्यार्थ्यांची मनोवृत्ती, त्यांच्या व्यक्तिमत्वातले इतर गुण, त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर मग कोणते साधनं वापरावे लागतील? तर त्यांचं निरीक्षण करावं लागेल, प्रासंगिक नोंदी ठेवाव्या लागतील। व्यक्तिमत्वातले इतर गुण जे आहेत तर त्यासाठी आविष्कार तंत्र वापरावं लागेल। विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचं जर मूल्यमापन करायचं असेल की विद्यार्थ्यांनी एखादं कौशल्य प्राप्त केलं आहे का हे जर पाहायचं असेल तर मग त्यांनी किती प्राप्त केलं हे पाहायसाठी आपल्याला त्यांना प्रयोग करता येतो का, त्यांना वेगवेगळे कार्य करता येतात का, उदाहरणार्थ प्रतिकृती तयार करणं, शिवणकाम करणं, बागकाम करणं यासारखी कामं त्यांना येतात का आणि कितपत येतात याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर मग प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागेल, निरीक्षणात्मक साधनं वापरावी लागतील, पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी तर यासारखी मूल्यमापनाची साधनं वापरावी लागतील। भाषिक कौशल्य, श्रवण, वाचन, भाषण, लेखन हे विद्यार्थ्यांनी कितपत आत्मसात केलं याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर मग साधनं कोणती वापरावी लागतील? तर तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, तोंडी प्रकट वाचन तर यासारखं मूल्यमापनाची साधनं वापरावी लागतील। म्हणजेच जर आपल्याला आदर्श मूल्यमापन करायचं असेल तर आदर्श मूल्यमापनाची साधनं ही वापरावी लागतील, कारण आपल्याला मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कोणते बदल झाले याचं मूल्यमापन करायचं असतं आणि वर्तन बदल हे विविध प्रकारचे असतात आणि त्याचं अचूक मूल्यमापन होणं आवश्यक असतं। आणि असं जर आपल्याला अचूक गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करायचं असेल तर मग ती साधनंसुद्धा तितकी आदर्श असली पाहिजे, गुणवत्तापूर्ण असली पाहिजे। मग गुणवत्तापूर्ण मूल्यमापनाचं साधन आपण केव्हा म्हणू? तर त्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत। मग कोणते निकष आहेत हे? तर पहिला निकष आहे मूल्यमापनाचं साधन हे विश्वसनीय असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये विश्वसनीयता हा गुण असला पाहिजे। मग विश्वसनीयता म्हणजे काय? तर विश्वसनीय हा शब्द आपल्याला अगदी परिचयाचा आहे। आपण दैनंदिन व्यवहारामध्ये विश्वसनीय शब्द ज्या अर्थाने वापरतो तर त्याच अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तो वापरला जातो। आपण एखादी व्यक्ती विश्वसनीय आहे असं केव्हा म्हणतो की जेव्हा ती व्यक्ती परिस्थिती बदलली, वेळ बदलली, जागा बदलली तरी तो बदलत नाही, असा व्यक्ती म्हणजे विश्वसनीय। तर तसंच आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एखादं साधन वापरायचं असेल तर ते साधन त्यामुळे अनेकदा मापन केलं तरी सुद्धा त्यामध्ये जर तफावत पडत नसेल तर त्याला विश्वसनीय आपण मानतो। समजा आपल्याला एखादं औषध घ्यायचं असेल तर आपण समजा सर्दी झाल्यानंतर एखादी विशिष्ट टॅबलेट घेतो। का घेतो? कारण त्याचा आपल्याला अनेकदा अनुभव आलेला असतो की त्याआधी सर्दी झाल्यानंतर आपण ती टॅबलेट घेतलेली असते आणि त्यामुळे सर्दी आपली बरी झालेली असते, म्हणजे ती आपल्यासाठी अनेकदा वापरून सुद्धा तिचा उपयोग तोच असतो, म्हणून ती आपल्यासाठी विश्वसनीय ठरते। मग तसंच जर कोणत्याही मापन साधनाने एखाद्या बाबीचं अनेकदा मापन केलं आणि तरीसुद्धा त्यामध्ये तफावत पडत नसेल तर ते मापन साधन विश्वसनीय मानलं जातं। म्हणजेच काय? तर एखाद्या चाचणीचा वापर करून आपण निष्कर्ष काढला आणि प्रत्येक वेळी जर तो निष्कर्ष तोच येत असेल, निष्कर्षामध्ये बदल होत नसेल तर मग ती चाचणी विश्वसनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल।
आता समजा आपण इतिहास विषयाची प्रावीण्य चाचणी घेतली इयत्ता 8वीच्या वर्गाला, आणि मग एखाद्या मुलीला त्याच्यामध्ये 55 मार्क मिळाले. मग काही दिवसांनी आपण ती चाचणी परत घेतली, की समजा एका आठवड्याने ती चाचणी परत घेतली आणि त्या मुलीला जर 56 गुण मिळाले. आधी 8 दिवसापूर्वी घेतली त्याच्यामध्ये 55 होते, त्यानंतर दुसरी घेतली त्याच्यामध्ये 56 मिळाले. म्हणजे गुणांमध्ये फारशी तफावत पडलेली नाही. म्हणजे ही चाचणी विश्वसनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. की समजा पहिल्या चाचणीमध्ये जर तिला 75 गुण मिळाले आणि दुसऱ्या चाचणीमध्ये 50 गुण मिळाले तर तिला विश्वसनीय म्हणता येणार नाही. तर म्हणजे की एखाद्या चाचणीचा वापर करून काढलेला निष्कर्ष प्रत्येक वेळी तोच येत असेल, निष्कर्षात बदल होत नसेल तर ती चाचणी विश्वसनीय आहे असं म्हणतात. तर आपल्याला असं साधन वापरायचं आहे, अशी चाचणी तयार करायची आहे की जी विश्वसनीय असेल तरच तिला आदर्श म्हणता येईल. म्हणजे पहिला आपण निकष पाहिला तो म्हणजे मूल्यमापनाचं साधन हे विश्वसनीय असलं पाहिजे. दुसरा निकष आहे सप्रमाणता, व्हॅलिडिटी. तर व्हॅलिडिटी हा शब्दसुद्धा आपल्याला परिचित आहे. की समजा कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय, की ती व्यक्ती त्या कास्टचीच आहे हे त्याच्यामध्ये तपासलं जातं. मग तसंच चाचणीमध्ये सुद्धा की त्या चाचणीतून ज्याचं मापन करायचं आहे तर त्याचंच मापन झालं पाहिजे. आता समजा आपल्याला विद्यार्थ्यांना भौमितिक रचना करता येते का, भौमितिक रचना करण्याचं कौशल्य त्यांना प्राप्त झालं आहे का हे जर पाहायचं असेल तर मग विद्यार्थी साहित्याचा योग्य वापर करतो का, अचूक माप घेतो का, त्याचा रचनेचा क्रम बरोबर आहे का, या बाबी तपासाव्या लागतील. तरच मग त्याला भौमितिक रचना करण्याचं कौशल्य प्राप्त झालं आहे का हे आपल्याला पाहता येईल. म्हणजे काय, तर सप्रमाणता म्हणजे काय, तर एखाद्या चाचणीद्वारे ज्या बाबीचे मापन करायचे आहे त्याचेच किती प्रमाणात मापन होते यावर त्या चाचणीची सप्रमाणता अवलंबून असते. म्हणजे आपल्याला ज्या बाबीचं मापन करायचं आहे तर तीच बाब त्या चाचणीमधून मापन झाली पाहिजे. समजा आपल्याला बुद्धिमापनासाठी चाचणी तयार केलेली असेल तर त्याच्यातून बुद्धिमत्तेचंच मापन झालं पाहिजे, तर ती चाचणी बुद्धिमापनासाठी सप्रमाण आहे असं आपण म्हणू शकतो. अभिरुचीच्या मापनासाठी तयार केलेली आहे चाचणी आणि जर अभिरुचीचं पूर्ण मापन झालं नाही तर आपण त्याला अभिरुचीच्या मापनाची ही सप्रमाण चाचणी आहे असं म्हणू शकणार नाही. म्हणजेच काय, थोडक्यात की चाचणीमधून आपल्याला ज्या बाबीचं मापन करायचं असेल त्याच बाबीचं मापन होत असेल तर ती चाचणी सप्रमाण आहे. तिसरा निकष आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, की कोणीही कितीही वेळा गुणदान केलं तरी गुणदानात तफावत न पडणं म्हणजे वस्तुनिष्ठता. आपण असेही म्हणू शकतो व्यक्तिनिष्ठतेचा अभाव म्हणजे वस्तुनिष्ठता. तर जेव्हा एखादी उत्तरपत्रिका तपासली जाते तर तेव्हा काय होतं, तर परीक्षकाचा दृष्टिकोन, परीक्षकाचे विचार, परीक्षकाच्या भावना या सर्वांचा परिणाम होत असतो आणि याला व्यक्तिनिष्ठता असं म्हणतात. म्हणजेच काय, तर व्यक्तिनिष्ठतेमुळे एकच उत्तरपत्रिका जर 2 भिन्न परीक्षकांनी तपासली तरीसुद्धा गुणदानामध्ये तफावत होते, किंवा एकच प्रश्नपत्रिका एकाच परीक्षकाने 2 वेळा तपासली तरीसुद्धा गुणांमध्ये तफावत होते, तर याला व्यक्तिनिष्ठता असं म्हणतात. आणि जेव्हा व्यक्तिनिष्ठता नष्ट होते तेव्हा वस्तुनिष्ठता येते. म्हणजेच की प्रश्नांचं गुणदान करताना व्यक्तिनिष्ठतेचा किंचितही परिणाम होत नाही. कोणीही गुणदान केलं, कितीही वेळा गुणदान केलं तरीसुद्धा गुणदानात फरक पडत नाही, तर अशा प्रश्नांना वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतात. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करायची असते तर तेव्हा त्या प्रश्नांमध्ये अनेक शब्द यायला नको, तर त्याचं उत्तर एका शब्दाने किंवा एका खुणेने देता आलं पाहिजे, जेणेकरून गुणदानामध्ये फरक पडणार नाही. तर एका शब्दात म्हणजे होय नाही, खरे खोटे या प्रकारचे प्रश्न, आणि खुणेने म्हणजे की बहुपर्यायी प्रश्न असतील तर फक्त पर्यायावर टिक मार्क करावी लागते, जेणेकरून त्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता येते, वस्तुनिष्ठ स्वरूप असतं, जेणेकरून कोणीही गुणदान केलं, कितीही वेळा गुणदान केलं तरीसुद्धा गुणदानामध्ये तफावत पडत नाही. तर जेव्हा वस्तुनिष्ठता येते
तर तेव्हाच ते आदर्श असतं. म्हणून चाचणीचा तिसरा गुण आपण पाहिला तो म्हणजे चाचणीचा गुण आहे तो म्हणजे पर्याप्तता. तर पर्याप्तता म्हणजे काय की आपण ज्या पाठ्यांशावर चाचणी घेणार आहे तर त्यामध्ये तिची चाचणी ही पुरेशा प्रमाणामध्ये झाली पाहिजे. आता समजा आपल्याला जर एखाद्या विषयाची चाचणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण अगदी 4-5 प्रश्न विचारले तर त्याला आपल्याला पर्याप्तता म्हणता येणार नाही. तर त्यामध्ये की कोणती चाचणी आहे, कोणत्या विषयावर घ्यायची आहे, तर त्या सर्वांचं मूल्यमापन झालं पाहिजे. ती चाचणी पुरेशा प्रमाणामध्ये असली पाहिजे तरच तिला आपण पर्याप्त म्हणू शकतो. समजा आपल्याला एखादा विषय घ्यायचा आहे, आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की या विषयावर चाचणी आहे आणि त्याच्यावर फक्त 5 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले तर मग त्यांची ती चाचणी पूर्ण झाली असं म्हणता येईल का? तर अजिबात नाही. तर आपल्याला जर चाचणी पर्याप्त करायची असेल तर अभ्यासक्रमातल्या प्रत्येक घटकावर योग्य प्रमाणात प्रश्न विचारले गेले पाहिजे. की पर्याप्त करायची म्हणजे खूप सारे प्रश्न विचारायचे असंही नाही. खूप जर प्रश्न विचारले की एकाच घटकावर समजा 100 प्रश्न विचारले तर ते कंटाळवाणं होतं, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून पर्याप्त झालं पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि मग अशी जर आपल्याला चाचणी पर्याप्त करायची असेल तर काय करावं लागतं तर त्याचे आधी उद्दिष्ट निश्चित करावे लागतात. त्यामध्ये कोणते उपघटक येणार आहे ते निश्चित करावे लागतात. त्याचे प्रश्न प्रकार निश्चित करावे लागतात. त्यांना गुण कसे द्यायचे, कोणत्या घटकाला किती गुण द्यायचे हे ठरवावं लागतं. म्हणजेच संविधान तक्ता तयार करावा लागतो. आणि असं करून जी चाचणी तयार होते तर मग ती पर्याप्त चाचणी होते. म्हणजे प्रत्येक घटकावर प्रश्न विचारले जातात, प्रत्येक उद्दिष्टावर प्रश्न विचारले जातात, प्रश्नांचे सर्व प्रकार येतात, गुणांची विभागणी बरोबर झालेली असते आणि मग ती चाचणी पर्याप्त होते. म्हणजेच काय की कोणत्याही विषयाची चाचणी जर काढायची असेल तर ती पर्याप्त असली पाहिजे. म्हणजे सर्व घटकांवर, सर्व उद्दिष्टांवर, सर्व प्रकारचे प्रश्न त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये आले पाहिजे. अतिरेकही व्हायला नको आणि कमीही व्हायला नको, तेव्हा ती चाचणी पर्याप्त होते. तर आपण चौथा निकष पाहिला तो म्हणजे पर्याप्तता. 5वा जो निकष आहे तो आहे उपयुक्तता. उपयुक्तता म्हणजे काय तर जी चाचणी तयार केलेली आहे तर ती सहजपणे वापरता आली पाहिजे तरच तिला उपयुक्त म्हणता येईल. आणि सहजपणे केव्हा वापरता येईल की जेव्हा ती वापरायला सोपी असेल. म्हणजे तिची गुणगान करायची योजना सुलभ असेल, सगळ्यांना समजेल अशी असेल, ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी असेल, चाचणीचा कालावधी कमी असेल, 25 ते 30 मिनिट कालावधी असला म्हणजे ती सहज देताही येते, सहज वापरताही येते. त्याच्यानंतर त्याचा अर्थ लावायला ती सोपी असली पाहिजे. तर अशी सहजपणे वापरता येईल, तिचा जास्तीत जास्त उपयोग होईल. तर अशी उपयुक्त चाचणी तयार करायची आहे. तर 5वा निकष पाहिला आपण उपयुक्तता. सहजपणे वापरता आली पाहिजे, कमी कालावधी पाहिजे, आर्थिकदृष्ट्या परवडणारी ती असली पाहिजे आणि तिचा अर्थ लावायला सोपी असली पाहिजे. 6वा महत्त्वाचा निकष तो म्हणजे भेदभाव क्षमता. आपण जेव्हा एखादी चाचणी घेतो तर त्यामधून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं मूल्यमापन झालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता या वेगवेगळ्या असतात आणि या क्षमतांमधला सूक्ष्म भेद स्पष्ट होईल तर अशी भेदभाव स्पष्ट करणारी चाचणी असली पाहिजे. भेदभाव स्पष्ट करणारी म्हणजे काय तर कमी बुद्धिमत्ता, मध्यम बुद्धिमत्ता, तीव्र बुद्धिमत्ता, तर या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे. म्हणजेच काय की चाचणीमध्ये सोपे प्रश्नही असले पाहिजे, मध्यम प्रश्नही असले पाहिजे, कठीण प्रश्नही असले पाहिजे. समजा आपण एखाद्या विषयाची परीक्षा घेतली आणि त्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना जर 100 पैकी 100 गुण मिळाले किंवा सगळ्याच विद्यार्थी अगदी 35 पेक्षा खाली गुण मिळाले तर त्याच्यामध्ये भेदभाव क्षमता आहे त्या चाचणीत असं म्हणता येणार नाही. तर आपण जेव्हा चाचणी घेतो तर त्यामध्ये कमी गुणांपासून तर हायेस्ट गुणांपर्यंत गुण असले पाहिजे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधला भेदभाव हा स्पष्ट होईल. तर अशी चाचणी असली पाहिजे. म्हणजेच थोडक्यामध्ये चाचणीमध्ये सर्व प्रकारचे प्रश्न असले पाहिजे. चाचणी घेतल्यानंतर त्यामधून विद्यार्थ्यांचं आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे. भेदभाव क्षमता म्हणजे वर्गीकरण त्यांचं करता आलं पाहिजे. तर
आपण आदर्श चाचणीचे कोणकोणते गुण पाहिले, कोणकोणते निकष पाहिले? तर विश्वसनीयता म्हणजे अनेकदा मापन करूनही निष्कर्षात बदल न होणे. सप्रमाणता म्हणजे ज्या बाबीचे मापन करायचं आहे त्याच बाबीचं मापन होणे. वस्तुनिष्ठता म्हणजे कोणीही गुणदान केलं तरीसुद्धा गुणदानात तफावत न पडणे. पर्याप्तता म्हणजे पूर्ण पाठ्यांशावर आधारित प्रश्न असणे. उपयुक्तता म्हणजे सहजपणे वापर करता आला पाहिजे. आणि भेदभाव क्षमता की सर्व प्रकारचे प्रश्न असले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करता येईल. तर हे सर्व निकष लक्षात ठेवून आणि जास्तीत जास्त चांगली चाचणी जर तयार केली तर निश्चितच गुणात्मक मूल्यमापन होईल. आणि असं गुणात्मक मूल्यमापन करण्यासाठी चाचणीचे हे सर्व निकष माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण या व्हिडिओतून आदर्श चाचणीचे निकष अभ्यासले.